योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। नमस्कार, मी अक्षय। एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। तलाठी पेपर फुटी प्रकरणी हजारो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा क्रांती चौकात ठिय्या आंदोलनाद्वारे सरकारला विचारला जाब। शहरामध्ये नवीन व्यावसायिक दुकान सुरू करण्यासाठी आता शुल्क आकारून महानगरपालिकेची परवानगी लागणार, मनपा प्रशासक जी श्रीकांत यांचे प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। मनोज जरांगेंच्या भेटीसाठी बच्चू कडू अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले। त्यांनी सरकारच्या भूमिकेबाबत माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। खुद मुख्यमंत्री महोदय, 4-5 सचिव सगळे यांच्यासोबत एक बैठक 4 घंटे एका शब्दावर, प्रत्येक शब्दावर आपली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एक मसुदा आपण आता जरांगे साहेबांना दाखवणार आहोत आणि दाखवल्यानंतर त्यांच्यासमोर ते सगळं मांडल्यानंतर तर त्यांच्यामध्ये काय भूमिका त्यांची येतं, त्यांच्यामध्ये ती काही मत आहे, काय केलं पाहिजे अधिक, हा सगळा विचार म्हणजे तो सगळा आपण त्यांच्यासमोर ठेवू आणि प्रशासन दोन्ही गोष्टीनं का जास्तीत जास्त दाखले आपल्याला कसे देता येईल। नोंदी सापडल्या पण नोंदीनंतर दाखले जर भेटले नाही त्याला उपयोग नाही आणि मग त्या दाखले भेटले पाहिजे, ते खरं तर महत्त्वाचं आहे। नाहीतर मग काय ताट स्वयंपाक केला पण जेवण नाही असं व्यवस्था होऊ नये याची काळजी सरकार घेणार। मी सुद्धा त्या 4-5 दिवसानं स्वतः येऊन त्याचे आढावा घेण्याचा प्रयत्न करेल। मंगेशजी चिवटे असेल, मी असेल, आम्ही सगळे चला आता विभागावर आलो, उद्या जिल्ह्यावर आपण जाऊ। आणि काय होते का आता एक नमुना आम्हाला भेटला आहे, मला वाटते का त्यामध्ये काय आहे का राघोजी राव आले। आता राघोजी रावमध्ये गाव आलं पण आडनावच आलं नाही। आता आडनाव न आल्यामुळं शोधणं फार कठीण जातं ना, तर आपण तो एक प्रस्ताव आता नव्यानं तयार करू। आणि इथल्या मिटिंगनंतर आमच्या लक्षात आलं का राघोजी नाव आहे ते कुंभी पण लिहिलेलं आहे, जे अर्थात हे अशा काही नोंदी आहे त्यात कुंभी स्पष्ट आहे, गावही स्पष्ट आहे, पण ते राघोजी कोण होती त्याची वंशवळ आता आपला कळावं लागतं, थोडं कठीण आहे। आणि मग हे काढल्यानंतर आपण काय करतोय आता इथे वाजरवाडी असं आहे, पण याची आता आपल्याला काय करावं, वंशवळ कळावं लागेल, ते आडनाव कळावं लागेल। आणि हे काढल्यानंतर आता त्याच्यासाठी एक आपण प्रस्ताव शासनाला लगेच देणार आहोत। प्रस्ताव पण तयार केला जाईल लगेच 1 दिवसात, त्याला मान्यता देऊन एक वेगळी टीम तयार करावं लागेल। कारण आता ह्या नोंदी सापडल्या पण नोंदीनंतर त्याचे वंशवळ काढण्यासाठी पण खूप मोठी मेहनत आपल्याला करावं लागणार आहे। कारण काय झालं आहे का 50, 60, 70 वर्षात म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून ही प्रॅक्टिसच झाली नाही मुळात।
बऱ्याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे प्रॅक्टिस असतं. आणि इथे प्रॉब्लेम काय झालं, कोतवाल बुक आणि जन्ममृत्यू नोंदी या मराठवाड्यात सापडतच नाही. आमच्याकडे सापडतं. माझ्या इथं गावात कोतवाल बुक म्हटलं का गावात कोतवाल बुक तयारच आहे, पण इथं ते गाळ झाले, भेटले नाही किंवा ते उपलब्ध झाले नाही, त्याची ठेवल्या गेली नाही. आणि जे कागदपत्र आहे ते जीर्ण आहे. आता जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनामुळं हे मोठं यश आहे, कारण आता हे कुठंच पाहिल्या गेले नव्हते. आता आपण एकूण जर पाहिलं तर किती कागदपत्र पाहिले तर मला वाटतं लाखोच्या घरात करोडाच्या ह्याच्यात असेल का. एका जिल्ह्यामध्ये आपण 30 25 लाख कागदपत्राची छाननी केलेली आहे. त्याची सगळी माहिती याच्यात आम्ही आता जरांगे पाटील साहेबांना देणार आहोत. जसं आता संभाजीनगरला 24 लाख, जालन्याला 21 लाख, परभणी हे भूमी अभि 1,94,00,000 आपण आतापर्यंत कागदपत्राची पाहणी केली. त्यानंतर 33-34चे नमुने तपासल्याच जात नव्हते. आतापर्यंत 33-34 जे काही, आणि इथेच खूप आपल्याला वाव आहे. 33-34मध्ये आपल्याला एकूण आम्ही जर पाहिलं तर आपण 31,33,460 तपासलेल्याची संख्या आहे. आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता हा कुंभी सापडण्याचा आकडा वाढत चाललेला आहे. आणि प्रत्येक तालुक्यात जर पाहिलं तर एकूण एका गावामध्ये 27 गावामध्ये ह्या नोंदी सापडत आहेत. 33-34 जीर्ण आहे, त्या खूप व्यवस्थित हाताळावं लागतं. थोडंसं जर इकडे तिकडे झालं तर ते फाटून जातं. आणि 33-34 नमुना आहे ना आपला, भूमी अभिलेख विभागाकडचा नमुना, तो भूमी अभिलेखवरचा जुना नमुना आहे. ते काय म्हणतो त्याला, त्यावेळेची जनगणना इसमवारी आणि खातेवारी काहीतरी आहे. ते 1858च्या त्या काळातली आहे. ते खूप जुनी आहे. खरं तर अगोदर आंदोलन झालं असतं तर हे चांगले अधिक सापडले असते, पण आंदोलन लेट झालं आणि सरकार पण आता लेट चांगलं आलं. तर हे सगळ्यात आता हे आपण अधिसूचनेमध्ये घेतलं. 33-34चे नमुने पाहावे की नाही पाहावे हे पण पहिले नव्हतंय. आता 33-34चे नमुने हे पुरावा म्हणून पाहावं लावावं याच्यासाठी अधिसूचनामध्ये जो नियम आपण केलेला आहे ते पण उद्यापासून ते पण मला वाटते लागू होईल. महावितरणने पॉवर क्वालिटी मीटर बसवले नसल्या कारणाने न्यायालयाने महावितरणला दंड ठोठावला असल्याचा दावा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जारी केलेल्या एका व्हिडिओद्वारे केला आहे. मित्रांनो, मी तुम्हाला मागं म्हणत होतो की महावितरणच्या विरोधामध्ये मी केस टाकलेली आहे आणि त्याची ऑर्डर आता येणार आहे. ती ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डरमध्ये 4 प्रमुख गोष्टी महावितरणला सांगण्यात आलेल्या आहेत. पहिली गोष्ट, महावितरणला 40,77,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे, कारण महावितरणनी पॉवर क्वालिटी मीटर बसवलं नाही. म्हणजे काय, ते मीटर ज्याच्यामधून त्या परिसरातल्या किंवा संबंध महाराष्ट्रातल्या का होत नाही, विजेचा दर्जा काय आहे हे निदर्शनास येतं. आता हे न बसवल्यामुळे विजेचा दर्जा खराब जरी असला तरी सुद्धा बिलं मागण्यासाठी ही मंडळी पुढे येतात. खरं म्हणजे तसं करता येत नाही. का, कारण की विजेचा दर्जा मेंटेन केला तरच बिल मागता येईल. दर्जाच मेंटेन नाही केला तर मागता कसं येणार. पण हे कसं चेक करायचं, तर या पॉवर क्वालिटी मीटरनी चेक करायचं की क्वालिटी ऑफ पॉवर काय आहे. हे ह्यांनी बसवलंच नाही हे सिद्ध केल्यामुळे 40,77,000चा दंड पडलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, याबरोबर जे काही शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य वीज ग्राहकांना नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे असं माझा युक्तिवाद होता. ती नुकसान भरपाई देण्याची यंत्रणाच यांनी उभी केली नाही, म्हणून त्याच्या अनुषंगाने सुद्धा 4,66,000 रुपयाचा दंड महावितरणला लागलेला आहे. क्रमांक 3, जोपर्यंत ही पॉवर क्वालिटी मीटर बसवले जात नाही, जोपर्यंत ही यंत्रणा तयार होत नाही, तोपर्यंत आणखीन पेनल्टी लागणार आहे. त्यामुळे शेवटची पेनल्टी कधी ठरणार तर ती हे दोन्ही गोष्टींची पूर्तता केल्याच्या नंतर ठरेल अशा पद्धतीचे सुद्धा ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे. चौथा आणि शेवटचा विषय असा आहे की ह्या सगळ्या गोष्टींना वेळमर्यादा दिली गेलेली आहे आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये जर हे नाही केलं तर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आदेश त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. याचा सारासार अर्थ मित्रांनो असा होतो की आत्ता सध्या महावितरण प्रचंड अडचणीत आलेलं आहे, कारण क्वालिटी ऑफ पॉवर दिली नाहीये आणि बिलं मागण्यासाठी मात्र हे पुढे धजावत आहेत. मी एकच महावितरणला या निमित्ताने सांगतो, याचिका करता आहे मी आणि मी हे सिद्ध केल्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला दंड लागलेला आहे. आता जास्त वीज बिल मागण्याच्या भानगडीत पडू नका. का, कारण की टांगती तलवार आहे. तुम्हाला 6 महिन्याचा वेळ दिलेला आहे. तुम्ही आता जर आगाऊपणा केला
तर 6 महिन्याच्या नंतर तुमच्या पाठीमागे सर्वसामान्य वीज ग्राहक नक्कीच लागतील. त्यामुळे विजेची परिस्थिती सुधारण्यावरती लक्ष घाला आणि निश्चितच सर्वसामान्य माणसाला दिलासा द्या, एवढंच महावितरणला सांगितलं. तलाठी भरतीच्या प्रक्रियेची चौकशी करावी, दोषींवर स्पर्धा परीक्षा संबंधित आजीवन बंदी घालण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने क्रांती चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. मोहम्मद पत्रकार आहे का? मी पत्रकार आहे का? मी प्रिंटिंग प्रेस आहे का? पण ज्याला छापलं होतं त्याला दुसऱ्या दिवशी म्हणला का ही बातमी चुकीची होती. आता पेपरवर तुम्ही उड्डाण पुलाच्या उद्घाटनाला आले तर आम्हाला खरं वाटतं म्हणून आपण येतो ना, नाही तर तू एकटाची उद्योग करशील का? म्हणजे पेपरवरली बातमी खरी आहे समजून आम्ही समजतो पेपर फुटलाय. तुमचं काय होतं दुसऱ्या दिवशी झक मारा. या पेपरचा एक्सपिरियन्स माझ्या काय झालं म्हणून काय आम्हाला सरकारच्या विरोधात लढायचं नाहीये, आम्हाला कुठल्या व्यक्तीच्या विरोधात लढायचं नाहीये. पण ज्या लेकरांच्या भरोश्यावर काँग्रेसर क्रेटामध्ये फिरायले, ज्या लेकरांच्या भरोश्यावर काँग्रेसर कारमध्ये उड्या हाणायले, ज्या लेकरांच्या भरोश्यावर त्यांचं आयुष्य बदलले, चेहरा पण बदलला, लुक पण बदलला. त्या लेकराचा चेहरा काळा होत असेल तर फॅरन लवलीसाठी येणार काँग्रेस का दुसरे कोण? सर्व हा जो मोर्चा आहे काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेत आहोत. तलाठी संदर्भात जो पेपर फुटे संदर्भात जो प्रकरण उघडकीला आलं आहे त्या संदर्भात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. या आंदोलनाची मेन पार्श्वभूमी होती की आमचे काही असे मुद्दे होते की जे काय पेपर फुटे संदर्भात जे काही मुद्दे आहेत तर त्याच्यावर यासाठी चौकशी झाली पाहिजे. ज्या गोरगरीब मुलांवर अन्याय होत आहे याच्यावर विखे पाटलांनी खूप तांत्रिक याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे. ग्राहक खात्यानं पण ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो परीक्षा शुल्क आहे त्यामध्ये कमतरता झाली पाहिजे आणि TCS IBPS जी एक्झाम घेतली ती ऑनलाईन पद्धत बंद झाली पाहिजे जेणेकरून हा भ्रष्टाचार परत होणार नाही. आणि प्रत्येक सेंटरवर 15 मिनिटं अगोदर पेपर येतो. यावर सरकारनं तात्काळ याच्यावर काहीतरी कठोर निर्णय घेतले पाहिजे जेणेकरून गोरगरीब मुलांवर अन्याय होणार नाही. आणि असं जर राहिलं तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रत्येक वेळेस आम्ही बंड करू. आज आम्ही 4,000 लोकांनी आलो, उद्या त्याला 4 लाख लोकांच्या संख्येने आम्ही परत आंदोलन करू. महाराष्ट्रामध्ये जर सरकारने यावर जर निर्णय घेतलाच नाही तर आम्ही मुंबईपर्यंत एल्गार आंदोलन करू. याच्यावर महाराष्ट्र सरकारला निर्णय घ्यावाच लागेल जेणेकरून गोरगरीब मुलांवर अन्याय होणार नाही. मनपा प्रियदर्शनी विद्यालयात पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याबरोबरच विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा वापरू नये यासाठी पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महानगरपालिका प्रियदर्शनी इंदिरानगर शाळेत मकर संक्रांती निमित्त पतंग उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्राथमिक, माध्यमिक व CBSEच्या सर्व विद्यार्थ्यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार तसेच महिला शिक्षिका यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजाचा दुष्परिणाम लक्षात घेऊन तो न वापरण्याचा निर्धार केला व साधा मांजा पतंग उडवण्यासाठी वापरण्यात आला. नायलॉन मांजा वापरल्यास होणारे दुष्परिणाम यावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ या प्रसंगी घेतली. आपल्या परिसरात नायलॉन मांजा न वापरासंबंधी जनजागृती करू अशी प्रतिज्ञा घेतली. अशा प्रकारे मकर संक्रांती निमित्त पर्यावरण स्नेही पतंग उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश इंगळे, संगीता चौधरी, किरण पवार, शोभा निकम, स्मिता मुळे व मनीषा नगरकर यांनी परिश्रम घेतले. दुरात शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झालीये एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील.
व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता, प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. दिखा रहे है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र.
राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून सिल्लोड नगर परिषद आयोजित सिल्लोड महोत्सव अंतर्गत भव्य राज्यस्तरीय शंकरपट बैलगाड्या शर्यतीचा थरार पाहायला मिळत आहे। राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून तसेच सिल्लोड नगर परिषद आयोजित सिल्लोड महोत्सव अंतर्गत 3 दिवसीय भव्य राज्यस्तरीय शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले। या स्पर्धेत अभूतपूर्व उत्साहात आणि थरारक अशा बैलगाडी शर्यती पार पडल्या। सिल्लोड शहरातील भराडी रोडवरील सूतगिरणी मैदान येथे शंकरपट बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळत आहे। सदरील शंकरपट सामान्य गटात प्रथम विजेत्या बैलजोडी मालकास होंडा युनिकॉर्न मोटरसायकल, द्वितीय विजेत्यास होंडा शाईन, तृतीय विजेत्यास 51,000 रुपये रोख, चौथा क्रमांक विजेत्यास 41,000 तर स्थानिक गटात प्रथम विजेत्यास होंडा शाईन मोटरसायकल यासोबतच सामान्य गटात क्रमांक 5 ते 20 पर्यंत 16 विजेते तर स्थानिक गटातील द्वितीय क्रमांक ते 10 पर्यंत 9 पर्यंत असे एकूण 30 अनुक्रमे विजेत्यास जवळपास 2,50,000 रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहे। राज्यस्तरीय जंगी शंकरपटाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाडे, शिवसेना तालुका प्रमुख देविदास लोखंडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर, केशवराव तायडे, जिल्हा दूध संघाचे संचालक श्रीरंग साळवे, नॅशनल सूतगिरणीचे संचालक अब्दुल आमेर, मारुती वराडे, किशोर अग्रवाल, मनोज झवर, दामुअण्णा गव्हाणे, गोपीचंद जाधव, नगरसेवक शंकरराव खांडवे आदींसह शेतकरी, शंकरपट प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। गेल्या वेळेस 2 दिवस ठेवला होता, या वेळेस आपण 3 दिवस हा शंकरपटाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। यासाठी आजच आपण राज्यस्तरीय 3 दिवसाचा शंकरपट आहे। बैलगाडाचा शर्यत 15, 16, 17 या 3 दिवस चालणार आहे, परंतु एक दिवस हा फक्त आपल्या मतदारसंघामधले जे शेतकरी आहेत ते शेतकरी बांधव याचा आनंद घेतात अशांसाठी विशेष बक्षीस पण आपण ठेवलेलं आहे। आणि हे सर्व बक्षीस देताना वेगवेगळे बक्षीस आहे। आपल्या तालुक्याचा वेगळा आहे, महाराष्ट्राचा वेगळा आहे। गेल्या वेळेसही आपण जो हा उत्कृष्ट असा शेतकऱ्यांचा शर्यती बैलगाडीचा हा जो महोत्सव आपण साजरा करतो, यामध्ये महाराष्ट्रातला हा जो आपला बळीराजा आहे, जो आपला त्या ठिकाणी रात्रभर दिवसभर त्यांच्यासाठी खरं म्हणजे हे आनंदाचा दिवस आहे। मी परत एकदा आपल्या सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देईल। अंधेरी मुंबई येथे सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब जिम तर्फे आयोजित वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये शहरातील बार्बेरियन जिमचे संचालक आफताब शेख यांनी दुहेरी क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाचा मान पटकावला। अंधेरी येथे नुकतंच सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब जिमच्या वतीने वेट लिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये बार्बेरियन जिम संचालक आफताब शेख हे सहभागी झाले होते। त्यांनी वेट लिफ्टिंगच्या 2 क्रीडा प्रकारांमध्ये सुवर्ण पदक आणि वैयक्तिक बक्षीस पटकावलं आहे। या स्पर्धेमध्ये सुमारे राज्यभरातून वरिष्ठ स्पर्धक सहभागी झाले होते। यावेळी स्पर्धेचे बक्षीस वितरण सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब जिमचे जनरल सेक्रेटरी नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। या स्पर्धेमध्ये वेट लिफ्टिंग, लेग पुश, बेंच प्रेस आदी क्रीडा प्रकार खेळवण्यात आले। यावेळी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आफताब शेख, जॉर्ज मॅथ्यूज, राजेश मेहरा, श्रीमती बिंदू यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये वैयक्तिक बक्षिसे पटकावली, तर त्या विजेत्या खेळाडूंबरोबरच स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। आफताब शेख हे औरंगाबाद शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक असून ते बार्बेरियन जिमचे संचालक आहेत। याबरोबरच बार्बेरियन जिम या जिममध्ये ते स्वतः ट्रेनर म्हणून देखील जबाबदारी मोठ्या उत्साहाने पार पाडतात। त्यांच्या या यशाबद्दल राज्यभरातून विविध क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। शहरात नवीन व्यवसायाची दुकाने उघडण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक राहणार असल्याचे प्रतिपादन मनपाचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी केले। घाटी रुग्णालयासमोरील अनधिकृत दुकानांवरून त्यांनी या विषयावर सविस्तर माहिती दिली। घाटीचे
बाहेर जे बरेच जे ह्यापूर्वी तात्पुरता परवानगी त्या ठिकाणी दिलं होतं ते बहुतांश त्या ठिकाणी अर्ध्यापैकी जास्त लोक मृत्यू आहेत। बरेच लोकांनी भाडे तत्वावर त्या ठिकाणी चालवतात आणि घाटीच्या रुग्णालयाच्या बाहेर 12 मेडिकल शॉप्स त्यांनी कुठलाही आमचा विचारपूस न करता की त्यांनी बदल केलेले आहेत आणि एकाकडे आम्ही महानगरपालिकेने रस्त्यावर थोडाही साईड मार्जिन असेल की हायकोर्टच्या सूचनाप्रमाणे आम्ही तोडत असतो आणि तसेच रस्त्यामध्ये हॉकर्स असू शकतात। परमनंट कन्स्ट्रक्शन तर बिलकुल होऊ शकत नाही। या सर्व परमनंट कन्स्ट्रक्शन होऊन कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी ना इन्कम टॅक्स, ना GST, ना रेंट, ना कुछ आणि ज्यांना दिलं होतं त्यांनी भाडे तत्वावर देण्याची काही विचारच नव्हतं आणि कुठलाही जे काही दिली गेलेली आहेत कुठलाही ट्रान्सपरंट प्रोसेसनी दिली गेलेली नाही। बरेच लोकांची मुदतही संपलेली आहेत, काही लोकांची 1-2 लोकांची मुदत संपलेली नाही आहे। त्यांना रितसर नोटीस देऊन त्याला कारवाई करून सर्व त्या ठिकाणी काढलं जाणार आणि ज्यामध्ये जे अत्यंत गोरगरीब आहेत जे स्वतः व्यवसाय करू शकतात अशा लोकांना आम्ही हॉकर म्हणून त्या ठिकाणी आम्ही परमिशन देऊ, जेणेकरून त्यांनी जे आम्ही ठरवून दिलेला व्यवसायच त्यांनी करणे त्यांना बंधनकारक आहे। आणि यापुढे आपल्या महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत आमची काही कंट्रोल नाही आहे। म्हणजे जे काही कंट्रोल करू शकतो की जसा एखादा शॉप उघडायची आहे किंवा कुठलंही दुकान उघडायची आहे त्याला महानगरपालिकेचा परमिशन घेणे आणि त्याला प्रतिवर्ष रिन्युअल करणे हे बंधनकारक असतं। बरेच महानगरपालिकामध्ये आहेत। ऑडिट पॅराही झालं होतं मध्यंतरी। ते रेट्सच्या बाबत काय वाद होता आणि ते रेट्स आम्ही परत एकदा व्यापारी संघटनासोबत चर्चा करून ते लवकरच अंतिम केलं जाणार आहे, जेणेकरून आज कोणीही कुठेही कसेही दुकान उघडू शकतो आणि दुकानावर कुठलाही बंधन नसतं। डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अखंड शिवनाम सप्ताह, शिव महापुराण ज्ञानयज्ञ कथा सोहळा तसेच ग्रंथराज परम रहस्य पारायण कीर्तन सोहळ्याला सिडको परिसरातील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली आहे। डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अखंड शिवनाम सप्ताह, शिव महापुराण ज्ञान यज्ञ कथा सोहळा तसेच ग्रंथराज परम रहस्य पारायण कीर्तन सोहळ्याला मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली आहे। सिडको परिसरात हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सोहळ्याला मंगळवारी सुरुवात करण्यात आली। या सोहळ्यासाठी महाप्रसादाचे अन्नदाते म्हणून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जबाबदारी स्वीकारली असून 16 ते 23 जानेवारी दरम्यान सदर सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। यामध्ये भव्य शिव महापुराण ज्ञानयज्ञ कथा सोहळा श्रीमती रजनीताई सूर्यकांत मंगलगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे। तर या सोहळ्यामध्ये राज्यभरातील धार्मिक ख्यातनाम कीर्तनकार दररोज हजेरी लावून कीर्तन सादर करणार आहेत। याबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन या दरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे। या सोहळ्याची सुरुवात मंगळवारी पहाटे शिवपाठ, शिव सहस्त्रनाम, शिव रुद्राभिषेक, ग्रंथराज परम रहस्य पारायण यासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाली। यावेळी ग्रंथराज परम रहस्य पारायण व्यासपीठावर शिवभक्त पारायण श्री नागनाथ काजळे, शिवभक्त पारायण श्री शिवलिंग पाटील किनीकर, शिवभक्त पारायण श्री नरहरी महाराज हलगे, शिवभक्त पारायण श्री विजयकुमार आप्पा खके, शिवभक्त पारायण श्री ईश्वर स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती आहे। सदर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन सोहळ्याचा समारोप 22 जानेवारी रोजी ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रेने होणार आहे। सदर सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। तलाठी पेपर फुटी प्रकरणी हजारो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा क्रांती चौकात ठिय्या आंदोलनाद्वारे सरकारला विचारला जाब।
शहरामध्ये नवीन व्यावसायिक दुकान सुरू करण्यासाठी आता शुल्क आकारून महानगरपालिकेची परवानगी लागणार, मनपा प्रशासक जी श्रीकांत यांचे प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल.